ऐका ऐका आजची बातमी ऐका। गेल्या 48 तासातील शेती विश्वातील 25 अतिशय महत्त्वाच्या बातम्या यामध्ये आपण बघणार आहोत। कापूस सोयाबीनचे आजचे ताजे बाजारभाव, लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट आणि हवामान खात्याचा नवीन अंदाज। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसानदायक ठरू शकते। चला तर मग सुरू करूया सुपरफास्ट 25 बातम्या। सुरुवात करूया। गेल्या 2 दिवसात कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे। जालना बाजार समितीत हायब्रिड कापसाला सर्वाधिक 8,002 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्रातील इतर बाजार समित्यांमध्ये विशेषतः विदर्भात कापसाची सरासरी दर 7,300 ते 7,500 रुपयाच्या दरम्यान स्थिर आहेत। हिंगणघाटमध्ये 7,470 रुपये तर वणीमध्ये 7,600 रुपयापर्यंत व्यवहार झाले आहेत। सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरूच आहे। नागपूरच्या बाजारात सोयाबीनला 4,375 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। अकोला आणि अमरावती बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असून तिथे सरासरी दर 4,100 ते 4,300 रुपयाच्या दरम्यान खेळत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालीमुळे हे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे। मक्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जळगाव भागात मक्याला 1,700 ते 1,750 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। पोल्ट्री उद्योगाकडून मागणी वाढल्याने हे दर टिकून आहेत। यावर्षी थंडी अनुकूल असल्याने गव्हाची लागवड जोरात सुरू झाली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार यावर्षी गव्हाचे उत्पादन वाढण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। रब्बी हंगामातील ज्वारीला बाजारात चांगली मागणी आहे। सध्या ज्वारीचे दर हे स्थिर असून 3,000 ते 3,500 रुपयाच्या घरात आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी। काही तांत्रिक कारणास्तव आणि स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते लांबणीवर पडले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आता जानेवारी महिन्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकूण 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1,932 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधीची रक्कम वार्षिक 6,000 रुपयावरून 12,000 रुपये करण्याची मागणी जोर धरत आहे। सध्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे। कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी नवीन नोंदणी आणि कोठा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे वीज जोडणी नाही त्यांनी महाऊर्जेच्या संकेतस्थळावर त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीवर सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्यासाठी महावितरणने 3.7 रुपये प्रति युनिट हा दर निश्चित केला आहे। यामुळे पडीक जमिनीतून उत्पन्नाची संधी निर्माण झाली आहे। अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपाच्या नवीन याद्या प्रसिद्ध होत आहेत। काही जिल्ह्यात 48 तासात रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापना केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। जुन्या कर्जमाफीच्या त्रुटी दूर करून नवीन निकष लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 2 दिवसात राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची 10 ते 15% शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या आठवड्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे। उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रब्बी पिकांना फायदा होईल। एक दुःखद बातमी समोर येत आहे। गेल्या 48 तासात विदर्भात नापीक आणि कर्जाला कंटाळून 5 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। सरकारकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।
खानदेशातील साखर कारखान्यांनी वेग घेतला असून आतापर्यंत 5 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ऊस तोडणी वेळेवर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या चिया सीड्सच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कृषी विद्यापीठांनी यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. खाजगी आणि सहकारी दूध संघांमध्ये दरावरून स्पर्धा सुरू आहे. सध्या गाईच्या दुधाला 27 ते 32 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. मात्र उत्पादन खर्च पाहता दर वाढवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर बाजारात अपेक्षित भाववाढ झालेली नाही. नाशिकच्या बाजारात कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू आहेत, पण भाव मध्यम स्वरूपाचे आहेत. राज्यात रेशमी उद्योगाला चालना देण्यासाठी मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी राज्यात युरिया आणि DAP खताचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी चढ्या दराने खत खरेदी करू नये. डिजिटल सातबारा आणि ई-पीक पाहणीच्या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यावर लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन महसूल विभागाने दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या गेल्या 48 तासातील 25 महत्त्वाच्या कृषी बातम्या. कापसाचे वाढते भाव आणि नमो शेतकरी योजनेचा मंजूर झालेला निधी या 2 गोष्टी शेतकऱ्यांसाठी नक्कीच जमेच्या बाजूच्या आहेत. हवामानाचा अंदाज घेऊनच आपल्या शेतीचे कामे नियोजित करा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत राम राम.